सरकारी बँकांनी ग्राहकांना मोठा दणका दिलाय। खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंड वसूल करण्यात येणार आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये बँकांकडून 9,000 कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती सरकारने संसदेमध्ये दिली आहे। तर सरकारी बँकांनी ग्राहकांना मोठा दणका दिल्याचं आपण पाहतोय। खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स जर नसेल तर दंड वसूल करण्यात आलाय। गेल्या 5 वर्षांमध्ये बँकांकडून 9,000 कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती सरकारने संसदेमध्ये दिली आहे। खूप मोठी अशी बातमी आपण पाहतोय। आता ग्राहकांना मोठा दणका बसणार आहे। खात्यामध्ये काही मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे। जर नसेल तर आता सरकारी बँकांकडून दंड वसूल केला जाणार आहे। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात प्रतीक्षा बनसोडे। प्रतीक्षा, खूप मोठा असा दणका बसणार आहे। आता ग्राहकांना मिनिमम बॅलन्स त्यांना खात्यामध्ये ठेवावा लागणार आहे, नाहीतर दंड वसूल करण्यात येणार आहे। काय सांगाल? नक्कीच यामिनी, खरं तर पाहिलं असेल की अनेकदा असं होतं की अनेकांचे बँक बॅलन्स आहेत ते खूप लो असतात किंवा खूप कमी असतात। म्हणजे अनेकदा असं होतं की महिन्याच्या अखेरीस बँक बॅलन्स कमी असतो आणि त्यावेळी अशा ग्राहकांची आता मोठी कोंडी होणार आहे, कारण बँकांकडून तब्बल अशा ग्राहकांना मोठा दणका देण्यात आलेला आहे। गेल्या 5 वर्षात बँकांनी जे मिनिमम बॅलन्स ज्यांचा लो असतो यांच्याकडून 9,000 कोटी वसूल केलेले आहेत। ही फार मोठा आकडा आहे आणि ह्याबाबतची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे जे ग्राहक आहेत ज्यांचा मिनिमम बॅलन्सच्या जितका मिनिमम बॅलन्स असतो तितका त्यांना ठेवता येत नाही, त्यांच्यासाठी ही खरंच खूप मोठी बातमी आहे। तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला पाहावी लागेल। सरकारी बँकांनी आता ग्राहकांना मोठा दणका दिलेला आहे। धन्यवाद प्रतीक्षा सविस्तर माहितीसाठी। बँकांकडून तब्बल 9,000 कोटी वसूल करण्यात आल्याचं माहिती आपल्याला समजते। त्यासाठी ग्राहकांना आपल्या बँक बॅलन्स मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावं लागणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।